दरम्यान आपण बघतो एकीकडे सुप्रिया सुळेंनी आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळलेले आहेत, दुसरीकडे आपण बघितलं सचिन तेंडुलकर आता पोहोचलेला आहे मतदानासाठी आणि त्यांनी मतदान पार पाडलेलं आहे। कुटुंबियांसहित सचिन तेंडुलकर मतदानासाठी पोहोचला आणि आता कदाचित ते माध्यमांशी संवाद साधतील। आपण बघतोय काही वेळापूर्वीच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मतदानासाठी पोहोचले, त्यांच्या सोबत त्यांचं कुटुंबीय सुद्धा आहे आणि त्यांनी नुकतंच मतदान केलं। आपण बघतोय की राज्यभरात आता मतदान सुरू झालेलं आहे। एकीकडे सचिन तेंडुलकर आपल्याला बघायला मिळतात। या क्षणाची आपण ताज राज्यभरात सगळीकडे मतदानाचा प्रचंड उत्साह एका दृश्यामध्ये आपण बघतोय। सचिन तेंडुलकर यांनी आपल्या कुटुंबियांसहित मतदानाचा हक्क बजावलेला आहे। अनेक दिग्गज नेते आता मैदानात आहेत, त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि सगळे अपडेट्स आपण एनडीटीव्ही मराठीवर बघू शकता। पैसे सापडले तर त्यांना काल घेरल्याचं पाहायला मिळालं। मला विनोदजींचा त्या गोष्टीचा काही संबंध नव्हता, त्यांनी त्या ठिकाणी खुलासा केलेला आहे। त्यानंतर ठाकूर वगैरे त्या दोघंही सोबत त्या ठिकाणी गेले। आपण आणि मी सगळ्यांना हेच सांगत आलो आहे की येऊन वोट करा, मतदान करा, कारण ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे। आणि आजही तोच मेसेज सगळ्यांना की तो एफर्ट घ्या, घरातनं या, वोट करा। फॅसिलिटीज एकदम चांगल्या आहेत, कुठेही अजिबात काही अडचण झाली नाही आहे आणि मी हीच अपेक्षा करतो तुमच्याकडनं की बाकीच्या लोकांनाही अडचण नाही व्हायला पाहिजे। तो थैंक यू वेरी मच। मैं यही दोहराऊंगा वापस कि आइए वोट कीजिए, ये हमारी एक रिस्पॉन्सिबिलिटी है। ECI का मैं आइकन हूँ, तो बहुत समय से मैं यही कह रहा हूँ, लोगों को यही दरख्वास्त कर रहा हूँ कि आइए वोट कीजिए, हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है। यहाँ फैसिलिटीज़ भी अच्छी है और जैसे कि मैंने अभी कहा कि सारे ऑर्गेनाइजर्स ने यहाँ पे अच्छी फैसिलिटीज़ की है, सिर्फ हमारे लिए नहीं मगर मैं ये उम्मीद करता हूँ कि सारे लोगों के लिए अच्छी फैसिलिटीज़ रहेंगी। पूरा जो पीरियड है, वोटिंग पीरियड, वो पूरे समय तक अच्छी फैसिलिटीज़ रहे, यही मैं उम्मीद करता हूँ और किसी को तकलीफ़ ना हो। आइए ज़रूर वोट कीजिए। थैंक यू।